अजूनही जुनी पिढी आपल्याला सांगते की ह्या बोंड आहे ना, ही बोंड ही तर प्रॉपर धरले मित्रांनो, दुसऱ्याची काजवी नाही. शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत. कोकणातल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो आहे आणि आता ही अडवी घालून ठेवलेली. या साईडला भात जोडणी वगैरे सर्व झाले आणि भाजवळीची तयारी आता लवकरच सुरू होईल. ही वरडी वगैरे बांधून ठेवलेले आहेत. हे खळं होतं पहिले, इकडे भात जोडायचे, पण आता कोण जोडत नाही. काजूच्या बागेत चाललो आहोत. आता सीझन चालू झाला आहे काजू आंब्यांचा. 1000 रुपये किलो असणारी काजू आता प्रत्येकाच्या ताटामध्ये दिसेल. आलो काजूच्या बागेमध्ये. बॅकग्राऊंडला लागले आहेत भक्तिगीते आणि काही ठिकाणी लग्नगीते सुद्धा लागले आहेत. कारण आता हा मार्च महिना सीझन सुरू झाला आहे. यावेळी शिमगोत्सव सर्वांच्या गावोगावी, ग्रामदेवता घरोघरी येण्यास सज्ज झाले आता. त्याच्यामुळे बॅकग्राऊंडला लग्नांचा आणि गावोगावी पूजा, शिमगोत्सव सुरू आहेत, त्याच्यामुळे आवाज येतोय. बारीक बारीक आता तोवर आला इथे. तोवर आत्तासा येतोय. तर काही काजवींवर बिया लागल्यात. कलमाईत ना काळे पडले, खार पडले आणि तुडतुडा पण पडलेला आहे. हे छोटं पाखरं दिसतं आहे, हे तुडतुड आहेत. आता या कैऱ्या छोट्या आहेत. गेल्या महिन्यामध्ये पाऊस पडला, त्याच्यामुळे थोडंफार इकडे नुकसान झालं कलमांचं. तर प्रॉपर इथे आपल्याला आंबे खायला भेटले असते. तर ह्यावेळी खूपच मोहर, आंब्याचा मोहर काळा पडला आहे. सर्व पानं पडले, सर्व मोहर गळून पडला आहे. आणि काजविनींचा आता मार्च महिना सुरू झाला आहे, म्हणजे सुरुवात झाली. काही काजविनींच्या झाडांवर बिया लागायला सुरुवात झाल्यात आणि अजून काही जणांवर मोहर आलाय पण नाही. आवाज येतो इथे, हा तुडतुड आहे त्याच्यावर. तर सर्वच कलमांवर आपल्याला तुडतुडा पाहायला भेटतोय. इकडे पण ह्या काजवींवर मोहर आलाय. आणि ही काजवीन जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा ही काजवीन लागते. म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये हे पाऊस सुरू होताच लागते. पण अजून लागली नाही. तिला आता असा मोहर येतोय. मोहर आला आहे. लवकरच आपल्याला भाजी खायला भेटणार आहे. बोंड पण लागलेत. ही बोंड आहे ना, जरा मोठी झाली ना, लाल पिवळी वेगळं. अजूनही जुनी पिढी आपल्याला सांगते की ह्या बोंड आहे ना, ही बोंड चुलीमध्ये टाकले की त्यांचा स्वाद आणखी वेगळा येतो. ते नक्की मी दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. चला
काजूच्या बागेत फेरफटका तर झाला आहे. थोडेफार काजू लागले आहेत आताशी सुरुवात आहे. आणि कवाल पण तोडून झाला आहे. आता भाजवडीला सुरुवात करतील. तर इकडे कवाल पण तोडून झाला आहे. आणि जेव्हा काजविनींचा सीझन येतो मार्च एप्रिल महिन्यात, तेव्हा भाजवडीला पण सुरुवात करतात. तर इकडे भारे बांधून ठेवलेले. बॅकग्राऊंडला स्पीकर लावला आहे, मिनी स्पीकर कुत्र्याच्या भुंकड्याचा. कारण इकडे खाली जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. त्या साईडून इकडे माकडं वगैरे येण्याची शक्यता, तर त्याच्यामुळे स्पीकर लावले. आणि आपल्याला सकाळ सकाळ भक्तिगीते आणि काही ठिकाणी लग्नगीते लागलेले आहेत. त्याच्यामुळे मन प्रसन्न अशी भक्तिगीते ऐकायला भेटतात. बॅकग्राऊंड कोंडवाडी, चाफेरी, सतकोंडी ह्या भागातून आपल्याला स्पीकरचे आवाज येतात आहेत. त्यामुळे मन प्रसन्न होऊन जातं. तर मित्रांनो, आता तर काजूला सुरुवात झाली आहे. अजून प्रॉपर लागलेच नाही. काजूची सुरुवात मार्च महिन्यामध्ये होते. काजू आणि आंब्यांची सुरुवात तर झालीच आहे, पण गेल्या महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे या साईडला कलमांची वाट लागली. कारण तुडतुडा पडला आहे जास्त आणि काळा मोहर पण काळा पडला आहे. त्याच्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात यावेळी आंबे दिसणार. आणि काजू तर आता सुरुवात झाली काजूंची. मार्च एंडमध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला प्रॉपर काजूची भाजी, आपल्याला ओल्या काजूची भाजी खायला भेटणार. हे आमचं गावाकडील कुंपण, निवडुंग. याला आपण बेडा म्हणतो. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही काठी लावून ठेवायची, नाही तर गुरु आतमध्ये शिरण्याची शक्यता असते. पूर्ण कुंपण निवडुंगाने घेरलेलं आहे. एक अजून दुसऱ्याची आहे, पण तिला ना पिवळ्या बोंडे लागलेत या साईडला. ही तर प्रॉपर धरले मित्रांनो, दुसऱ्याची काजवीन आहे बाजूला. या साईडला आमची काजवीन आहे. ते कुंपण या साईडला आहे, पण ह्यांचं या साईडला कुंपण थोडंच आहे इकडे. आणि ही बाकीची कलमासुद्धा इकडे लावलेली आहे. कलमा मोठी होईपर्यंत काही कालावधीसाठी पाणी घालत लागते इकडे. इथून आमचं कुंपण चालू होतं इकडे. इकडे तर बिया लागल्या आहेत. काजूची भाजी आपल्याला खायला तर भेटले. परत आपल्याला परत एकदा फेरी असणार आहे आपल्या इकडे गावाकडे. नक्की आपण इकडे येऊ. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काजूची भाजी काढायची आहे इकडे आणि खायलासुद्धा भेटेल. 1000 रुपये किलो असणारी भाजी ही शहरामध्ये महाग भेटते. ती आपल्याला इथे मनसोक्त खायला भेटते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो,
आता 9:30 वाजलेत. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.